ते पत्ते उघडण्याआधी तुमची वस्त्रहरण होणार आहे पूर्ण. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या नावाखाली जे लँड स्कॅम झालाय त्या सगळे भाजपचे लोक आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? 2000 कोटीचं लँड स्कॅम अयोध्येत, मी स्वतः फैजाबाद मधल्या जमिनींचं झालाय. जमिनी स्वस्तात घेतल्या आणि राम मंदिर ट्रस्टला या दाम दुप्पट चौपट दसपट भावाने विकल्या. जे समृद्धी महामार्ग प्रकरणात एकनाथ शिंदे यांनी केलं तेच तिकडे केले नाही अयोध्येत. आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळे प्रमुख नेते आहेत. कोणाला उघडं करताय तुम्ही? तुम्ही स्वतःच नागडे झालाय ते बघा. तुम्ही आमच्या नादी लागात असं म्हणतोय. मी उलट सांगतोय, तुमच्या नादाला लागणार की तुम्ही मोठे नाही. तुम्ही अपघातानं मोठे झालेलं नेतृत्व आहे. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुमचं आणि तुमच्या पक्षाचं अजिबात योगदान नाहीये. जे योगदान महाराष्ट्रात शरद पवारांचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं आहे, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाणांचं आहे. तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या नेतृत्वाचं योगदान महाराष्ट्राच्या जडणघडणीत दाखवा. तुम्ही फक्त कारस्थानं कपट केलेली आहे. लोकांचे पक्ष आणि घरं फोडणं हे तुमचं राजकारण आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण भविष्यात फार काळ चालेल असं वाटत नाही. फडणवीस हा जर भारतीय जनता पक्षाचा चेहरा असेल तर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात आणि देशात भविष्य नाही. हे मी तोंडावर सांगतोय. मी घाबरत नाही. काय करणार तुम्ही? एजन्सी लावणार ना माझ्या मागे? लावा. आणि मी म्हणतोय आमच्या नादाला लागू नका. तुमच्या नादाला लागण्याचे प्रश्नच येत नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.